जो देशाच्या विरोधात आम्ही त्याच्या विरोधात भारत माता की भारत माता की आता काय झालंय की टर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिलाय आणि तो देशविरोधी कारवायांना पाकिस्तानला जो आपला सपोर्ट करतोय त्याच्या विरोधात आपण महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी म्हणजे हा ट्रेंड बी इंडियन बाय इंडियन आणि बॅन टर्की हा ट्रेंड निघाला दिल्लीतनं आणि त्याला सपोर्ट म्हणून पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा हे केलंय की टर्कीचं सफरचंद खरेदी करायचं नाही आणि काय नाही. मग देश सेवेसाठी आपला खारीचा वाटा म्हणून आम्ही टर्कीचे ॲपल विकायचे नाही असं होलसेलरांनी ठरवलेलं आहे आणि इम्पोर्ट लोकांनी सुद्धा ठरवलंय की मागवायचं नाही. साधारण तुर्कीला आठवड्याला म्हणजे जरी 100 CR प्लस त्यांना लॉस होणार आहे. असं एक जर 2-3 महिने जरी धरलं तरी 1000 CR प्लस हा तुर्कीला नुकसान होणार आहे. आणि जे देशाच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात तुर्की ॲपल आणि तुर्कीचे जेवढे आयटम आहेत त्याच्यावर सगळ्यावरती आम्ही बॅन घालणार. काळेवाडीतील किरकोळ फळ विक्रेता आहे तर किरकोळ विक्री खरेदी करणारं गिराईक ज्या टायमाला विचारतं की हा ॲपल कुठला आहे टर्कीचा असं म्हणलं तर स्पष्टपणे नकार देतं आणि जर किरकोळ गिराईकांनी जर त्या मालाला त्या फळाला जर नकार दिला तर टर्कीचं कमीत कमी जसं झेंडे अण्णा म्हणले की 1000 कोटी CR प्लस तोटा होऊ शकतो. आर्थिक बंदी टर्कीची होऊ शकते.